आणि जर पुन्हा याच लोकांना जर तुम्हाला मतदान करायचं असेल, तुमचं आयुष्य तुम्हाला लख लाभो. महाराष्ट्र जातीपातीमध्ये पिचून निघालाय. आमच्या विदर्भामध्ये, महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये आमच्याकडे आत्महत्या होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगार रोजगार मिळेल म्हणून आवासून बसलेला आहे, छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होत आहेत, अनेक महिला पळवल्या जात आहेत. अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले असताना या राजकीय खेळ यांचा जो सुरू आहे, उद्या येतील तोंडावर पैसे फेकून मारतील तुमच्या. कारण त्यांना माहिती आहे, हा हे समोर हे बसलेले हे चिडत नाहीत, हे काही चिडू शकत नाहीत, हे आमचे गुलाम आहेत, हे फरफटत येतील, निवडणुकीच्या दिवशी येतील, आम्ही पैसे फेकून मारू, रांगेमध्ये उभे राहतील, उन्हातारात उभे राहतील, आम्हालाच मतदान करतील. हा बाबानं त्यांचा समज जोपर्यंत तुम्ही खोडून काढत नाही, ह्यांना ह्यांची जागा दाखवत नाही, ह्यांना ह्यांची लायकी दाखवत नाही, तोपर्यंत काहीही घडणार नाही. आम्ही फक्त आत्महत्यांचे आकडे फक्त वाढताना बघत राहू.